हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। झालं का तुमचं पुन्हा सुरू? आता काय झालं म्हणतो मी? आता काय झाले म्हणून मला काय विचारता हो? बाळू, बाळू, तुझ्या काय मनात आहे ती बोल. तुझं वागणं कुणाला समजत नाही बाळू, आणि कुणाला समजायचं बी नाही. दिवाळीच्या यायला मी लय अडचणीत होतो बघ. कमी वेळात मडकी बनवून द्यायची होती. मला समजत नव्हतं काय करावं ते. तेव्हा तूच माझ्या मदतीला धावून आलास ना. मी कुठं काय केलं आहे? मला ठाव आहे, तूच केलंस समज. तू सांगितलंस आणि माझ्या दारात मडक्यांची रास लागली होती. अरे नाही, खरंच मी काय नाही केलं. तू मान्य करायचं नाहीस, ठाव आहे मला. पर बाळू, मला एक समजणं झालंय. हे समज जे काही चाललेलं आहे हे ठाव असताना बी ठाव नसल्यागत का वागतोय? अरे आता भाऊ, मला कुठं काय ठाव आहे आणि घरातली बी काय सांगत नाहीत. बघितलंच ना जरा बोल्यावर काय झालं ते. वय वय बघितलं. जाऊ दे, गंगूताईला सांगावं देऊन समजेल काय होत ते. वय वय. हर हर महादेव, हर हर महादेव। आहो हर हर महादेव, आहो, हर हर महादेव। डोळे उघडा म्हणते मी. आजचा दिवस गेला कसा तरी, पण उद्याचं काय म्हणते मी? घरात धान्याचा कण नाही, काय करायचं? महादेवाला काळजी। वाटोळं झालं त्या महादेवाच्या नादाला लागून. अंगावर धड कापड नाही, राहायला धड घर नाही. निदान खायला तरी मिळू द्या हो तुमच्या संसारात म्हणते मी. उद्या करतो मी काहीतरी. करतो नाही, तुम्ही महादेवाच्या नावानं उपवास करा, पण आम्हाला खायला द्या. नाही तर भीक मागायला जाते बघा मी गावात उद्यापासून. रुक्मिणी, मला ठाऊक आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो आहे बघा. नुसता त्रास नाही, गावात मानपान राहिला नाही. रोज कुणाकडून मागून आणायचं म्हणते मी. एखादा दागिना राहिला असेल तर ते विकून येतो. घरात तेवढी एकच वांगडी आहे, त्याच्यावर पण तुमचा डोळा आहे की काय म्हणते मी. गायत्रीच्या लग्नासाठी मी ती ठेवली आहे. आधीचे दागिने गेलेच, आता एक आहे तो तरी राहू द्या म्हणते मी. महादेवा, तू देशील ते काम करायला तयार आहे मी, पण संसार कुणाला चुकला आहे का? बाळू, तू म्हणाला होतास तशी परीक्षा सुरू आहे बघ माझी. हर हर महादेव, हर हर महादेव। अरे अशी जत्रा बाप जन्मात बघायला मिळाली नसती बघ. होय होय, खरं हाय. अरे समधीकडे चर्चा आहे आपल्या गावच्या जत्रेची. आणि त्या बाळून तर कमालच केली रे. अरे बाळ पाहाय त्यो नादच करायचा नाही त्याचा. होय होय होय. अरे पण त्याच्या लग्नाचं चाललं होतं, त्याचं काय झालं रे? आता त्यासनी नाही करायचं तर राहिलं. आपण कशा पायी सारखं सारखं विषय खोदून काढायचा म्हणतो म्या. अरे पण त्याच्या घरच्यांनीच विषय सुरू केला होता ना. सुरू केला होता पण त्यांनी संपवला ना. अरे माय मायप्पा, राम राम। अरे ये ये ये, राम राम, ये बस. नाही नाही, ठीक आहे। काय मायप्पा, आज पारावर? म्हणजे कधी येत नाही पारावर म्हणून विचारलं. मायप्पा, अरे काय झालं? लय काळजीत दिसतो हाय. काय सांगायचं माधू, रोज उठून काहीतरी असते. कटालो आहे बघ. अरे तू असं म्हणला तर कसं चालायचं? काय करणार, मी अभिमानुसच आहे. किती रेटायचं? आता पारनाग झालंय. तुझ्या तोंडून आज पोतूर असं कधी ऐकलं नाही बघ. काय झालंय सांग तरी. काय सांगायचं, तुम्ही बी काही विचारू नका आणि मी बी काय सांगत नाही.
बर बाबा राहिलं. ये बस. नाही ना ग बस. पर तू इथं आला आमच्या बरोबर बोलला बरं वाटलं बघ. बाकी काय चालू आहे तुझं? चालू आहे नेहमीच. जत्रा पार पडली, आता शेतात ध्यान द्यायला पाहिजे. कमी जास्त काय बघायला पाहिजे. तुमचं काय चाललंय? शेतीवाडी हा? चाललं आहे चांगलंच. हा. अरे जत्राच बोलत होतो. हा. बाळूचा पैलवान जिंकला. नावालाच वाटलं बघ. अरे समध्यांचं पैलवान पडलं, अरे बाळूचा पैलवान जिंकला बघ. अरे बाळप्पा आहे त्यो. बाळप्पा ज्याच्या माग उभा राहील तो हारेल कसा? बाळू जे बोलेल तेच होणार. हा. बाळ्या बोलतो ते खरं कसं होतं ते काय ठाव नाही बा. ते चांगलंय का वाईट हे बी समजत नाही. म्हणून त्याला कशा तरी गुतवायचा विचार करतो आहे. अरे पण त्याच्या लग्नाचं चाललं होतं, त्याचं काय झालं रे? अरे तो विषय काढू नका बाबा. तो विचार बाजूला ठेवला आहे. त्याला थोडी अक्कल येऊ दे मग बघू. मायप्पा एक सांगू का? म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे, पण बाळप्पा देवगुणी पोरगा आहे बघ. अरे त्याच्या डोक्यावर देवाचा हात आहे. असं काय बोलू नका बाबा. हे असलं काहीतरी तुम्ही त्याच्या डोसक्यात भरवता, लोकांच्या डोसक्यात भरवता. लोक त्याच्याकडे अशी बघतात तर काय बी समजत नाही आम्हाला. काही लोक त्याला खोळा मानतात, तर काही त्याच्या पाया पडतात. देवाचा हात आहे म्हणतात. काय समजना झालं. आणि समजणार बी नाही. मायप्पा एक सांगू का? तू त्याचा बाप आहे, त्याच्या वागण्याचा तुला त्रास होतो हाय आमासने ठाव आहे. पण त्याच्या माग बी काहीतरी कारण आहे, आणि येळ येईल की समद्यासनी ते कळेल. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. झालं का तुमचं पुन्हा सुरू? आता काय झालं म्हणतो मी? आता काय झाले म्हणून मला काय विचारता हो? नेहमीच सुरू झालं की हो तुमचं. सकाळी तेच, रात्री पण तेच. दिवस रात्र नुसतं महादेव महादेव जप करत बसताय की हो. तेच सत्य आहे रुक्मिणी. अव्वा तू त्यांना काहीच सांगू नको बघ, नाही तर पुन्हा ते त्यांचं कीर्तन सुरू करतील. महादेवच अंतिम सत्य आहे. खरंच आहे ते. महादेवच अंतिम सत्य आहे बघ पोरी. त्याबद्दल तिला काहीही म्हणायचे नाही. तुम्ही परत तेच सुरू कराल असं तिचं म्हणणं आहे. सारखं आपलं महादेव महादेव. मी म्हणते तुमच्या महादेवाला तुमची परिस्थिती दिसत कशी नाही हो? हा? महादेवाला दिसत नाही असं या पृथ्वीवर काहीच नाही बघ. दिसते ना तुमची परिस्थिती महादेवाला. मग तो काहीच कसं करत नाही हो तुमच्यासाठी म्हणते मी. तोच तर सगळं काही करत आहे की. जाऊ दे अव्वा, त्यांना सांगण्यात काहीच अर्थ नाही बघ. बाहेर जाऊन गुढीसाठी लागणाऱ्या गोष्टी घेऊन या. होय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. कसं होणार कोणास ठाऊक. अव्वा मला एक समजत नाही बघ, एवढे वाईट दिवस येऊनही अप्पांच्या मुखातून त्या महादेवाचं नाव हटत कसं नाही बरं? ते त्यांना आणि त्यांच्या महादेवालाच माहित बघ. काय त्या महादेवाचं खूळ डोक्यात घेऊन बसले तर काय माहित बघ. अप्पा माझ्या लग्नाबद्दल बोलून आले तर खरं, पण पण त्यांच्या महादेवाच्या खुळामुळे लग्नात काही विघ्न तर येणार नाही ना. कामात आहात का? थोडं बोलायचं होतं. अहो बोला की. कामाचं काय चालूच असत. बोला
तुम्ही एका स्थळाबद्दल बोलला होतात. हो की मग. त्याचं पुढे काय झालं म्हणते मी. अहो मुलगी खूप चांगली असते आणि माणसंही खूप छान आहेत, त्यामुळे थोडं त्यांच्या कलाने घेऊ असं म्हणत होतो मी. अय्यो, मग किती दिवस वाट पाहायची. माझ्या माहेरच्यांनी सांगितलेली मुलगी बघून घेऊया. नाही नाही, हे स्थळ नाही जाऊ द्यायचं म्हणतो मी. अक्कोळचे पंच सिद्धरमयाच्या घरची मुलगी असते आणि सिद्धरमया हे खूप मोठं नाव असत. सरकार दरबारी कितीतरी असत त्यांचं वजन म्हणतो मी. माणूसही खूप छान असत, तेव्हा हे स्थळ नाही जाऊ द्यायचं म्हणतो मी. अहो मग वेळ कशाला वाया घालवता. लगेच जाऊन खात्री करून घ्या. माणसं खरंच चांगली आहेत का, मुलगी कशी आहे माहिती काढायला नको का. लगेच पाठवा कुणाला तरी. कुणीतरी कशा करता. अहो ती माणसं एवढी मोठी आहेत, सिद्धरमयाची पुतणी आहे, तेव्हा मी स्वतः जाऊन खात्री करून येतो म्हणतो मी. असं असेल तर जास्त वेळ वाट पाहायला नको. हो हो हो. अहो गडबड कशा करिता. अहो गडबड नाही, अशा कामांना उशीर करायचा नसतो. आणि हे लग्न मला मोठं अपेक्षित आहे. सगळं काही नीट व्हायला हवं. गंगे, गोदा, आग ये की. नाही ना ग, इधर ये. चल आत बसूया. अगं नाही, मला जायचं आहे. तुझ्या संग जरा बोलायचं होतं. अगं बाहेर कशाला, आत बसून बोलू की. एवढं तापलं हाय. नाही ना ग, हातच बोलूया. बर बोल. तुझ्यासाठी सांगावा हाय. कुणाचा. सुंदराचा. आईचा. वय समजा ठीक आहे ना व, का काही झालं आहे. अगं समद ठीक आहे. सुंदराने तुला भेटाय बोलवलं आहे. कशा पायी. का ते काय ठाव नाही बघ. हा पर तुला एकटीलाच याय सांगितलं आहे. आणि घरात कुणासनी काय बी बोलू नका असं बी सांगितलं आहे. काय झालं आहे खरं सांग. तुला आण आहे बघ. आई बरी आहे ना व. अगं वय तर. आणि बाकीची बी समधी बरी आहेत. कुणासनी काय बी झालेलं नाही. सुंदराला तुझ्या संग एका विषयावर बोलायचं आहे बघ. भेटून काय म्हणते ते बघ. हे काय नवीनच. उगा आता डोसक्याला भुंगा लागला बघ. काय झालं असेल, काय बोलायचं असेल. तू आत्ता कशाला विचार करते हो समजा. भेटल्यावर कळलंच की. वय आता सासू बी नाही घरात आणि हे बी नाहीत. नाही तर आताच तुझ्या संग आले असते. नाही ना ग, अशी गडबड अजिबात करू नकोस. आज चला नाही जमलं तर तू उद्याच्याला ये. बर. अगं तू आत ये की, थोडं पाणी घे. नाही ना ग, सुंदराला सांगितलं होतं म्हणून आलो होतो बघ. आता मी जातो. ठीक आहे. अहो आपल्या घरातलं पहिलंच कार्य आहे. सगळं काही नीट झालं पाहिजे. हो 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 सरस्वती, थोडं धीरानं घ्या म्हणतो मी. तुम्ही म्हणता तशी काहीही गडबड व्हायची नाही. अहो ती माणसं इतकी मोठी आहेत की आपल्याला काहीही करायला लागायचे नाही. त्यांच्या मुलीचं लग्न म्हटल्यावर ते मोठंच होणार की हो. अहो पण आपल्या बाजूने तयारी करायला नको का म्हणते मी. आता तुम्ही म्हणताय की ती एवढी मोठी लोक आहेत, तर काही कमी पडायला नको. बर. मला कधी एकदा मुलगी पाहायला मिळते असं झालंय. मी काय म्हणते, आपल्या लेकालाही तयार करायला हवं. त्याचं नेहमी चालू असतं अजून लग्नाला अवकाश आहे, थोडं थांबूया, त्याला नीट समजवायला हवं. बर, बोलून घ्या की मग त्याच्याशी. बरं तुम्ही म्हणताय की हे स्थळ खूप मोठं आहे, तर आपल्याकडून काही कमी पडायला नको. हो हो, आपल्याही एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, आपल्याकडून कसं कमी पडू देणार.
आणि असेच जाणार आहात का? हो. अहो तसं नाही, तुम्ही म्हणालात की ती खूप मोठी माणसं आहेत. शिवाय तुम्ही वरपिता, आपल्या घराला शोभेल असंच झालं पाहिजे. मला नाही समजलं तुम्ही काय म्हणताय ते. अहो काहीतरी छान भेटवस्तू घेऊन जा. हे बघा, मला त्यातलं काहीही समजत नाही. तुम्ही द्याल ती भेटवस्तू घेऊन जाईन मी. चालेल, मीच बघते काय करायचं ते. आलेच मी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर मल्लप्पा! महादेव. या. राम राम. राम राम. कुठं निघाला हाय एवढ्या उन्हात? कुठं नाही, असाच बाहेर पडलो होतो बघ. असं हाय बाय. बाकी समजा बरं आहे ना? होय, महादेवाच्या कृपेने सगळं काही चांगलं आहे बघ. राग येणार नसेल तर एक बोलू का? बोल की रे महादेव. तुझी अशी अवस्था बघून लय जीव तुटतो बघ. मी पंचाकबी गेलो होतो तुला काहीतरी मदत कर म्हणून सांगाय. पर पंच हे बघ महादेव, तो जेव्हा मला सल्ले देत होता तेव्हा त्याचं मी ऐकलं असतं तर त्याने मला आता मदतही केली असती बघ. मी त्याचं ऐकलं नाही, त्यात त्याची काय चूक रे महादेव. करता करविता तर तोच आहे. त्याच्या मनात जे असेल तो तेच करेल बघ. आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं बघ महादेव. खरं हाय. ठेविले आनंदी तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी. अरे पण एक विचारायचं राहिलं, मागच्या बारीला तू गावात आला तेव्हा बाळप्पाच्या पाया पडला नव? होय. पर का? म्हणजे कारण काय होतं? कारण असं काही नाही, मला त्याच्या पायावर डोकं ठेवावं वाटलं बघ, आणि मग ठेवलं बघ मी. मग काय म्हणलं बाळप्पा? काय म्हणणार बाळू, चांग भलं म्हणाला बघ. मल्लप्पा, अरे बाळप्पा तुला चांग भलं म्हणलं, तुझं दिस बदलणार आहेत बघ. अरे ह्या कपाळावरल्या भंडाऱ्यावानी पिवळं सोनं होणार आहे तुझ्या जन्माचं. आणि म्या हे समजा का म्हणतो हाय हे तुला ठावत असेल. होय, बाळूवर माझा विश्वास आहे बघ, म्हणूनच मी निश्चिंत आहे बघ महादू. कधी दुपारी गेले तर अजून पत्ता नाही बघ त्यांचा. येतील ग, कोणीतरी भेटलं असेल वाटते. हा, कुणीही भेटलं नसणार. त्या महादेवाचं नाव घेत बसले असतील बघ. मी ओळखून आहे तुझ्या आप्पांना. अप्पांना पण एखाद्या वैद्याकडे घेऊन जाऊयात का? विचारू ना बघ काय म्हणतात ते. महादेवापेक्षा मोठा वैद्य कोणी आहे का? सगळे प्रयत्न करून झाले तर माझे. अगं मग महादेव त्यांच्या इच्छा का पूर्ण करत नाही? ऐकत का नाही त्यांचं? इच्छा असेल तर पूर्ण होईल ना. आहे त्यातच समाधानी आहे तर बघ तुझे आप्पा. अप्पांच्या ह्याच वागण्यामुळे कधी कधी असं वाटतं बघ, घर सोडून जावं म्हणून. होय, समजू शकते ग. तुझ्याही इच्छा अपेक्षा असतीलच की ग. आम्ही काही करू शकलो नाही बघा आजपर्यंत तुझ्यासाठी. तू स्वतःला दोष नको देऊस. हे सगळं अप्पांमुळे आणि त्यांच्या त्या महादेवामुळे झाले आहे बघ. जाऊ दे, रोज रोज तेच किती वेळा उगाळायचं म्हणते मी. या आला तर होय, कुठं गेला होता तर इतका वेळ? थांबलो होतो गावात, बाळूच्या घराकडे पाहत उभा होतो बघ. काय? कशासाठी? काही नाही, असंच. महादेव झाला आता बाळूचं खूळ घेऊन बसला आहात की काय डोक्यात म्हणते मी. तुला नाही समजणार. तुम्हाला समजले आहे ना तेवढे खूप झाले.
संसाराची रख रंगोळी केली तर मला समजायला लागलं तर काय काय होईल. होईल, सगळं काही चांगलंच होईल बघ. मल्लप्पा, काळजी करू नकस. तुझ्या भक्तीचं पुण्य तुझ्या पाठीशी हाय, याचं फळ तुला मिळेल. येणारा पाडवा तुझ्या आयुष्यात सुखाची पहाट घेऊन येईल. तुझ्या घरात खायला अन्नाचा कण नसला तरी तुझ्या घरातनं पंच पक्वान खाऊन कोणीतरी तृप्त होईल. शंकर तुझ्या दारातनं माघारी जाईल, मी स्वतः तुझ्या दारात येईन. सांग भलं.